आणि मंडळी, मुंबईतल्या नाहूर स्थानकाप्रमाणेच ठाण्यातल्या मुंब्रा स्थानकातही तीच परिस्थिती आहे. तिथं 15 डब्यांच्या लोकल थांबवण्यासाठी सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली आहे. मुंब्रा स्थानकावर फास्ट लोकलसाठीच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वर करण्यात आलेल्या कामांमुळे प्रवाशांचा अपघात होण्याची भीती वाढली आहे. पाहूयात मुंब्रा स्थानकातील या परिस्थितीचा आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं घेतलेला आढावा. क्षमता वाढवण्यासाठी आता 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आधी सगळ्या स्टेशनचे प्लॅटफॉर्म हे 15 डब्यांचे करण्यात येत आहेत. पण हे प्लॅटफॉर्मची रुंदी आणि लांबी वाढवत असताना गॅपचा विचार केला जात नाही आहे. लोकल आणि प्लॅटफॉर्ममधला असलेला गॅप हा अनेक वेळा जीवघेणा ठरलेला आहे आणि मुंब्रा स्थानकात देखील त्याचीच प्रचिती येते. आधीच जर या गॅप संदर्भात योग्य ती कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये होणारे अपघात हे टाळता येतील. इथे हा जो गॅप आहे तो जवळपास आधीच्या प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्मच्या दरम्यान असलेला सगळ्यात मोठा गॅप हा मानला जातो आहे. आता मुंब्राच्या या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवत असताना या गॅपचा विचार केला गेला नाही का? मध्य रेल्वे या संदर्भात काही उपाययोजना करणार आहे का? तर अजूनही त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. जो नवीन प्लॅटफॉर्म बांधलेला आहे तो बऱ्यापैकी उंच आहे आणि जुना प्लॅटफॉर्म जो आहे तो बऱ्यापैकी खाली आहे. त्यामुळे इथे देखील ट्रेन पकडत असताना, लोकल पकडत असताना प्रवासी जे आहेत ते कन्फ्यूज होऊ शकतात. उंच सकल प्लॅटफॉर्ममुळे त्यांचा तोल जाऊ शकतो आणि ते दुर्घटना घडू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात या दुर्घटना टाळायच्या असतील तर मुंब्रा स्थानकातले 3 नंबर आणि 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लवकरच दुरुस्ती करणं गरजेचं आहे आणि लवकरच इथे कारवाई जर केली तरच येणाऱ्या काळातले हे अपघात जे आहेत ते टाळता येतील. कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंब्रा. आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरच्या त्रुटींवर मध्य रेल्वेने काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात. मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण आहे, मुंब्रा स्थानकावरच्या प्लॅटफॉर्मच्या रुंदीचा बदल हा तिथल्या वळणामुळे आहे. तरीही त्यामध्ये अजून काही वाढ करता येईल का याची तांत्रिकदृष्ट्या तपासणी सुरू आहे.